हाय हॅलो नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर चला त्याची सुरुवात ना मी आता इथे किचनच्या कामापासून केलेली आहे। तर किचनच्या कामापासून नाही, खरं तर किचनच्या कामांचा एंड आहे काहीतरी हा। आणि आज मी तुमच्यासोबत ना असं म्हणजे या गोष्टी शेअर करणार आहे की म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर अशा गोष्टी काहीतरी आपण संपूर्ण अशा आवरून बसलो ना तर सकाळी उठून म्हणजे आपल्याला काम करायला पण किचनमध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि एक वेगळाच आनंद येतो। तर एकदम फ्रेश असं वाटतं। तर यामुळेच ना मी असं काहीतरी नाईटचं माझं रुटीन असतं ते झोपायच्या अगोदरचं किचनमधलं, की संपूर्ण असं किचन वगैरे मी मस्त असं साफ करते, गॅस वगैरे सगळं काही साफ केलं आहे। त्याचबरोबर जे काही अवेलेबल असतात ना गोष्टी त्या काहीतरी मी हात फिरून लगेच साफ करून घेत असते। ते भांडे असो नाही तर मग कुठं डबे वगैरे असो काहीतरी, तर ते काहीतरी साफ वगैरे करून घेत असते लगेच। आणि असं काहीतरी किचन वाटा पुसून त्यावर मस्त असं कापड वगैरे आथरून ठेवत असते। तर फायनली माझा किचन वाटा किती छान आणि मस्त असं सुंदर दिसत होताना पाहू शकतात तुम्ही। तर सकाळी उठून आहे ना असं किचनमध्ये काम करायला ना एक वेगळाच आनंद वाटतो बरं का। आणि आता आहे ना किचनमधलं सगळं काही आवरून घेतलं आणि हा काहीतरी रूममधला कोपरा एक मला आवरायचा होता। तर तिथलं काहीतरी बिना कामाचं असं काहीतरी सगळ्या गोष्टी काढून घेतल्या खाली। आणि या काहीतरी आहे ना आवरूनच मस्त अशा जमा करून ठेवलेल्या आहेत, ते ज्या नाही लागत त्या पण। तर ते काहीतरी काढून ठेवलं सगळं काही तिथं, काहीतरी म्हणजे वल्ल्या कपड्याने मस्त असं पुसून वगैरे घेतला तो कडापा। आणि ज्या गोष्टी लागतात ना त्याच ठेवल्या, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी मी गायब करून टाकल्या जिकडं तिकडं व्यवस्थित अशा ठेवून। तर चला आता फायनली आपलं मस्त असं रूम तयार झाला आहे। आणि म्हणजे म्हणतात ना आपल्या इकडं म्हणच आहे की जिथे स्वच्छता ना तिथे समृद्धी असते, तर असं काहीतरी आपल्या इकडं म्हणच आहे नाही तर चला आता फायनली माझा हा कोपरा पण आता थोडा थोडा करता आवरून झाला। आणि फायनली बघा आता सगळं सामान मी गायब करून टाकलं नाही, यामुळे मस्त असं दिसत होतं लुक काहीतरी। तर चला आजचा ब्लॉग असाच होता काहीतरी म्हणजे सफाई स्पेशल। कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये। तुम्ही सुद्धा असंच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो केल्या ना तर खरंच यामुळे घरातलं काम ना खूपच सोपं आणि एकदम आनंदात जातं। तर चलो बाय बाय।